हाय हॅलो गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता चहा पाणी नाश्ता झालेला आहे आणि पाहुणे जिकडे तिकडे गेलेले आहेत. माझी जी भाची आहे तिला बारकी बहीण घेऊन गेली, तिला सासरला, तिच्या सासरला घेऊन गेली. आणि मोठी बहीण आता इकडं कढीपत्ता आणायला गेली, ती पण आता जाणार आहे कोल्हापूरला. काय कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडलेला आहे. आणि सकाळ सकाळ लागले आता ऊन तावायला. चहा पिली का? आजी बसते आपलं निवांत. आले बाबा बहिणी बहिणी. काय गिफ्ट आहे काय? मी म्हणतो कढीपत्ता आणायला गेलं काही. दमली माझी बहीण. साडी बहिणीला गिफ्ट घेतले. बहिणीला गिफ्ट घेतले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, मी तुम्हाला सांगितलं नाही, ह्या दोघी ज्या सख्या बहिणी आहेत ना, ह्या सख्या जावा पण आहेत. आता मोठी जाव पण म्हणते, म्हणजे असं जाव आणि अशी बहीण. ह्या दोघी, ही मोठी बहीण आहे आणि ही बारकी, सख्या जावा पण आहे त्या. आणि आता निघायला लागली आता कोल्हापूरला. मला काय वाटलं, कढीपत्ता दिलाय ना आपल्या झाडाचा, साडी आहे. यावाला कळते का बघू, साडी चांगली आहे का? तिला उकळून दाखव तिला. कशी आहे? थांब की आजच्या दिवस का? हा, मुलाचा डब्बा आहे. हिचा पोरगा कामाला आहे तिकडं कोल्हापूरला, त्याच्यामुळे तिला कधी पण थांब म्हणतोय, पण ती थांबत नाही. कारण पोराला डबा करावा लागतोय. आता त्याच्या घराकडे, संसाराकडे ज्याची त्याची वड असते. मी हा नेस की ही पण चांगली. बाळूमामाला जाताना तिकडं माझी बहीण दर आमच्या पौर्णिमेला का ना, बाळूमामा तिथनं जवळ पडतोय ना, आदमापूर कोल्हापुरात एक फक्त 40 किलोमीटर आहे. तिकडं घालते आता बाळूमामाला गेल्यावर. ओके, चांगलं आहे, पिवळं भंडाऱ्यासारखं. चला आता थांब म्हणलं तर काय ऐकायला तयार नाही, तिला जावं लागतं. होय, कढीपत्ता घेतला ना, आपला चांगला कढीपत्ता आहे. भरली आता बॅग पॅक. आणि ही जी पोरगी तर काय तिकडं आता बहिणीला घेऊन गेली आहे. ती बघू येतेली, 1-2 दिवसांनी येतेली इकडं फाटकुलला. आणि मग इथं पण राहील. आणि नंतर मग तिला सोडायला कोण जात आहे बघूया. इष्टीत खातो. आणि कोल्हापूरची भाषा इकडं कोल्हापुरात राहिल्यामुळं का काय करते ते माहिती आहे का? कसं बोलते ते, बाया कशा बोलते ते माहिती आहे का? इष्टीत खातो, इष्टीत खाते नाही. तुला कवापासून सवय लागली खातो म्हणायला? हा, 2098 नसतंय. एकदम ही कावळे ही जावा बहिणी येते ना, एवढं मजाचं बोलतात. ती पण त्या दिवशी म्हणजे 11-12, आता म्हणती 2098 पासून 1998 असते. मला म्हणते डिलेट मार म्हणते. सत्या 2098. आता भरलं का जेवण? ही चांगली बॅग आहे बघी. यांच्या कोल्हापूरमध्ये का नाही, कुठलं आहे ते, माधवा रोड का काय आहे. आणि गांधीनगर त्या तिकडं इतकं शॉपिंगसाठी आहे ना, भरपूर आहे. अजून महालक्ष्मी. आता यांचं जेवण बांधायला लागले ते. लय बाबा, ह्याच्यात बसत नाही काय? जेवण बांधायसाठी भांडणं चालू आहे त्या. आता आई बाबा, आता आई कसं डोकं लढवते बघा. कशामध्ये भरायचं नेमकं जेवण? ह्याच्यात ह्याच्यात कैऱ्या भरले ते काय पॅक? मग एक मोठी पिशवी दे की. कधी पण म्हणजे माझ्या घरात हा सगळ्यांच्याच घरी असते, पाहुणी जाताना ती असतेच गडबड गोंधळ. आता कांबळेताई जी जाऊ, ही कांबळेताई परत आता भाचीला सोडायला जाते. तर आता जाऊ दे, आता एवढी बारकी पिशवी घेऊन जाऊ दे, आता परत नेईल. मोठी पिशवी आहे, मग त्या मोठ्या पिशवीतच भर. हा, गोळा करून येते. पाय पड. चला, थांब म्हणलं तर काय थांबत नाही त्या पुरी आमच्या. कुठं? पिनरला बसताय गाडीवर? बघू बसताय का बघू.
कांबळेदारला फिरायचं म्हणलं की आमच्या लय बाहेर आहे. चला मी पण जाऊन सोडून येतो जाऊन पिनोरपर्यंत. चला पाहुणं पण आमचं लेख आहेत, आमचं जावं लेख आहेत. आलो सोडून का जाऊ तसंच कोल्हापूरला. ओके बाय बाय. बहिणीला सोडून येतो आता जाऊन. इकडं बघा ही जी आहे ना ही सोलापूर पंढरपूर हायवे आहे बघा. किती भारी आहे बघा. अशा गाड्या एकदम भारी, एकदम हायफाय हायवे झाले. महामार्ग आहे महामार्ग. सोलापूर पंढरपूर. आणि इकडंच पुढं पाठवून आहे ना पेनूर म्हणून गाव आहे, तर तिकडून काय कोल्हापूरला बसेस थांबते ते पाहुणे रावळी इकडूनच काय करते ती इकडं सोडायचं. फक्त पाटकुला आणि पेनूरचं अंतर जे आहे ना एक 5 किलोमीटर आहे फक्त. आलं बघा जवळ पेनूर. इकडं वरनं पुलावरनं पण पंढरपूरला जाते. हे आहे ना पेनूरचं स्टँड आहे बघा. इथं एसट्या थांबते त्या सोडल्या आता कांबळी ताईला इथं. आणि कसं आहे एसट्या आल्यामध्ये भरपूर त्यामुळं आता जातो. आता मानेला पण आमच्या जायचं कामावर निघाला होता तरी पाटकुलला आलो बघ सोडून. एसट्या का नाही एसट्या लवकर येस नाही पंढरपूर गाडी एसट्या येत नव्हते लवकर. लय गर्दी उन्हामुळं काय झाले लय गर्दी पडायला लागली. मग माहिती आहे आता कोल्हापूरच्या तिला माहीत नाही. चला पंढरपुरातनं माहिती आहे पंढरपुरातनं गाडी असते ती. चला आलो आता सोडून. हां काय म्हणता काकू झालं का नाश्ता? पंढरपूरच्या गाडीनं जाते बरोबर. लय गर्दी लय येते त्या गाड्या. चला आता आलोय जरा थोडं पाणी पिऊन बसतो जरा उन्हाला. येतंय का फोडायला तुला? हां येतंय का फोडायला नारळ? दुपारचा आता कांबळी ताईला नारळ पाणी प्यायचं आहे. आणि मला म्हणलेली नारळ पिऊन दे, पण आपण काय रिस्क घेत नाही कारण हाय ती वाला नारळ. आता बघू आता आई आता लावली आईनं ताकद आणि ही फुटला नारळ आणि ही नारळातनं काढलं पाणी आणि तांब्या घेऊन बसली आहे. म्हणजे कसं काय आज नारळ असं पिव असं पाणी काय वाटलं कांबळी ताईला? आमच्या बारक्या बहिणीच्या घरच्यांनी सासरच्यांनी लिंबू दिलेले आहेत, कैऱ्या दिलेले आहेत, नारळ दिलेलं आहे. त्यांच्या इकडं बहिणीच्या सासरकडं मोठी फळबाग आहे. इकडं पण त्यांच्या इकडं पण फळबाग आहे पाहुण्यांकडं. तुम्हाला लिंबू दाखवतो मी. आमच्या पाहुण्यांच्या झाडात लिंबू इतका भारी लिंबू आहे तर एवढं मोठे लिंबू लागले. आणि कसं आहे माहिती आहे का पाहुणे आले ना कैऱ्या लिंबू नारळ काही ना काय घेऊन येत. आता कांबळी ताई बसली आता नारळ फुटायची वाट बघायला लागली. आईनं पण आता चांगलंच असं नारळाला त्रास देऊ नको नारळाला तसा. लिंबू पडला बघ. लिंबू बघू दे. बापरे बघा जरा भाचे सरकार इकडे या. हां उजेड्यात या कारण इकडून आहे ना उजेडी आहे नाही. हे जरा लय ऊन आहे. हे बघा एवढा मोठा लिंबू आहे. आता हाच लिंबू पुण्या मुंबई सारख्या सिटीत कोल्हापूरला हा एक लिंबू 10 ते 15 रुपयाला हा एक लिंबू. काय झाले आयला? काय पाहिजे तुला? काय पाहिजे? कुठला का लिंबू? अरे देवा 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 लागली भांडणं मायले अकराची भांडणं लागली. एकटाच पाणी पितो का काय? तुझ्या मम्मीला पण ते विचारायला तांब्या घेऊन बसले. मी काय म्हणत होतो लय ओरडतंय ही माझा भाचा लय ओरडतंय. ती एक नातून ही एक भाचा. यांचा एवढा लाऊडस्पीकरपेक्षा जास्त आवाज आहे यांचा. आणला चाकू आता ती त्याला आता काढते ती पाणी त्याच्यात नारळात. काढले का? असा डायरेक्ट काय कर पालता कर त्याच्यात तांब्यात. तोंडात पालता करू नको ह्याच्यात पालता कर. हां वत सावकाश वत. हुशार आहे गेला का लिकरू? अरे वा 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 सायन्स लिकरू हुशार निघाले की. बरं ते जाऊ दे. मी काय म्हणत होते हा एक लिंबू आहे ना 15 ते 20 रुपयाला कोल्हापूरला आहे. पुण्या मुंबईला काय माहिती. आता तुम्ही कोण माझ्या पुण्या मुंबईचे सबस्क्रायबर असे 2 लिंबू पुणे मुंबईचे कोण सबस्क्रायबर असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा मला की लिंबू तिकडं कितीला मिळते. कोल्हापूरचं कोण बघत बोलू सुद्धा देत नाही पोरग बाबा. प्याला का आता त्यातनं खोबरं काढते आता लागल बरं का दमानं. हन
हन शब्बास व्हेरी गुड. चांगलं चांगलं. किती पाणी निघले त्याच्यातनं? अर्धा तांबे निघाला का भाऊ? चांगलं निघलं ओरिजिनल. नारळ उन्हाळ्याच्या टायमात नारळ पाणी प्यायला भारी आहे बरं. पी 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 पी. हा भारी आहे. काय त्यात खोबरं खायला होतंय. हा तर मग काय याचा मला कमेंटमध्ये सांगा, कोण सिटीतले बाहेरचे कोण 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 तुम्ही जिथनं बघताय तुम्ही मला कमेंट करून सांगा की लिंबू किती रुपयाला मिळते तुमच्याकडे. आई म्हणजे आई असते. पाणी द्यायला पिऊन बघतो पाणी. एक नंबर पाणी लागले. कांबळे ताई जेवण करूया आता. आता काय करतो जेवण करतो आणि झोपून टाकतो, कारण उन्हाचं जास्त झाले, ऊन टेम्परेचर जास्त झाले त्याच्यामुळे का नाही अशा फॅन सुद्धा काय करू शकत नाही, एवढा उन्हाच्या झळा यायला लागल्या त्या. आता जेवायचं आणि झोपायचं. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत उद्याच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बाय बाय.